पुढची बातमी बघूया। मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्याने पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। पुण्यातल्या बालगंधर्व चौकातल्या झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर त्यांनी आंदोलन पुकारलं। मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेचं नक्की झालं तरी काय असा जाब देखील आता विचारला जातोय। गोष्टीमुळे त्रास होतोय त्याचं कारण आहे की पालकांनी फी भरली। 1 जून नंतर परिस्थिती अशी आहे की पुण्यातल्या आणि राज्यातल्या सगळ्या शिक्षण संस्था चालकांनी या विद्यार्थिनींकडे आणि त्यांच्या पालकांकडे पैशाची अर्थात फीची मागणी केलेली आहे। एकूणच ज्या पालकांनी चंद्रकांत पाटलांच्या फसव्या घोषणेनुसार या ठिकाणी आपला बँक बॅलन्स संपवला त्यांची मात्र आज या ठिकाणी त्रेधा तिरपट या ठिकाणी झालेली आहे। त्या ठिकाणी व्याजाने पैसे घेणे, कर्ज काढणे अशा प्रकारचे प्रकार हे पालकांच्या या ठिकाणी अंगी आलेले आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्याकरता या चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागण्याकरता आज आम्ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आंदोलन घेतलेलं आहे। आम्ही चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी करतोय आणि या तिघाडी सरकारने पुणेकरांची आणि महाराष्ट्राच्या तमाम पालकांची माफी मागावी अशी मागणी करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।